कल्याणमध्ये पाणी प्रश्नासाठी भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचं रास्ता रोको आंदोलन। पाणी प्रश्नावरून भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले। सुनील, काय माहिती या आंदोलनाबद्दल? ऋषाली, अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी भाजप कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी रस्ता रोको करत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण पूर्वेतील हा रस्ता रोको सुरू आहे। एकंदरीत गेल्या काही दिवसापासून कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी दूषित पाणी, अपुरं पाणी पुरवठा आणि त्याचबरोबर पाणी पुरवठा कमी होत असल्याने या ठिकाणी भाजपने अनेक पत्र जे आहेत ते केडीएमसी अधिकारी असेल, पालिका आयुक्त असेल यांना दिलेले आहे। आणि त्यानंतर तरी देखील अधिकारी आणि कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याने या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत भाजप अधिकारी जे आहेत, भाजप पदाधिकारी असतील, कर्मचारी असेल, यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आहे। कल्याण पूर्व ते उल्हासनगरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरती जाणारे वाहतूक जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कारण या ठिकाणी रस्ता रोको रस्त्यावरती ठिय्या आंदोलन करत रस्ता रोको केलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर यांच्या हातामध्ये केडीएमसी प्रशासनाचे निषेधाचे बॅनर असतील, त्याचबरोबर गेंड्याच्या आपण पाहतोय भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले। धन्यवाद तुम्ही दिलेली आहे या माहितीसाठी।